श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. पंचांगानुसार सूर्य सध्या मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रामध्ये विराजमान असून 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 9:24 सूर्य भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. 11 मे पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्य सध्या मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रामध्ये विराजमान असून 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1:24 सूर्य भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. 11 मे पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल पाहायला मिळतात. सूर्याचे गोचर या राशींना भरभरून सुख देणार. पहिली रास आहे सिंह. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. दुसरी रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे भरणी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. यानंतरची रास आहे तूळ. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुख प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. त्याचबरोबर नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.